करचा माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं या श्रीपूरसाठी आणि म्हाळुंग श्रीपूर किंवा माळशिरस तालुक्यातील हा जो पूर्व भाग आहे याच्यासाठी कायमस्वरूपीचं आपलं सहकार्य लाभलेलं असतं भैयासाहेब. तर या ठिकाणी आपण जे पाहतोय तर ही प्रशासनाने या ठिकाणी या पुलावरती जे लाईन बसली अतिक्रमणमध्ये हे काढण्यासाठी या ठिकाणी नोटिसा दिलेल्या होत्या, परंतु भैयासाहेबांनी या ठिकाणी भैयासाहेबांच्या सहकार्यामुळं आज ही संपूर्ण लाईन या ठिकाणी आपण राहिलेली पाहतोय. तर भैयासाहेबांशी आपण 2 मिनिटं या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी एक मागच्या 4 दिवसापूर्वी प्रशासनाने या येथील जे अतिक्रमणग्रहित लोक आहेत यांना नोटिसा दिल्या त्या, परंतु आज यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय, काय सांगाल भैयासाहेब? गेल्या अनेक वर्षापासून श्रीपूर भागातले हे व्यापारी या ठिकाणी त्यांचे छोटे छोटे व्यवसाय करतायत आणि 2-3 वर्ष असा प्रश्न निर्माण झाला की या ठिकाणी कायम प्रशासनाच्या वतीनं पालखीच्या वेळेस पूर्ण अतिक्रमण काढा असं नोटिसा दिल्या जात होत्या. गेल्या वर्षी मी सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली आणि सगळ्यांच्यात एकजूट ठेवायला लावली आणि त्याच पद्धतीनं जेव्हा वारी येते ते वारीला एक नागरिक या नात्याने आपण सहकार्य केलं पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे या बाबतीतली भूमिका सगळ्या दुकानदारांसमोर मांडली आणि त्याला सगळ्यांनी एकमुखीने पाठिंबा दिला की या कालावधीमध्ये प्रशासन जसं सांगेल की जे काही नियम पाळले पाहिजे, तर रस्त्याची लांबी रुंदी राहिली पाहिजे आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्याची भूमिका व्यापाऱ्यांनी ठेवली आणि त्यामुळं गेल्या 2 वर्षापासून जे काही नोटीस येते आणि प्रशासनाला आपण ग्वाही दिलेली आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी सगळे व्यापारी वागत आहेत. सुरळीत वारीचं मार्गक्रमण या मार्गाने होतं आहे, त्यामुळं काय अडचण येत नाही आणि त्यामुळं सगळी समाधानी आहेत की व्यवसाय दरवेळेस पूर्णच उचलायचा आणि पूर्णच परत मांडायचा. जे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते ते आर्थिक नुकसान थांबलेलं आहे. त्यामुळं जो एकोपा व्यापाऱ्यांनी ठेवला त्यामुळं आज ती चांगली फळं त्यांना मिळत आहेत. गेल्या वर्षी आपण सांगितल्यामुळं या ठिकाणी आहे असं हे अतिक्रमण राहिलेलं होतं, परंतु काही लोकांनी हे यावर्षी काढायचंच असा हेतू एक मनामध्ये ठेवलेला होता, काय सांगाल? दिसतंय ना राहिलेलं. आणखीन एका व्यापाऱ्यामध्ये एक चर्चा असते की कायमस्वरूपी या ठिकाणी बंदिस्त गाळे वगैरे झालं तर तसं काय प्रयत्न होऊ शकतो का भाईसाहेब? कसं आहे, इरिगेशनची जागा आहे आणि इरिगेशनचीच कोणतीच जागा महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी इरिगेशनच्या जागा आहेत ते कमर्शियली डेव्हलप करता येत नाहीत. पूर्वी आपण प्रयत्न ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस हे सगळे प्रयत्न करून बघितलेले आहेत की ज्या कमर्शियली ठिकाणी ज्या इरिगेशनच्या जागा आहेत त्या कमर्शियल डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आपण केला होता, परंतु मुंबई हायकोर्टाचा एक निकाल आहे की इरिगेशन डिपार्टमेंटची कोणतीही जागा कमर्शियल गोष्टीसाठी किंवा इतर वापरासाठी वापरायची नाही, ती फक्त इरिगेशनसाठी वापरायची. त्यामुळं या ठिकाणी इरिगेशनच्या जागेत होऊ शकत नाही, परंतु भविष्यात नगरपालिकाने आणि या ठिकाणच्या नगरसेवक चांगली जागा घेऊन एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स करून या लोकांचं पुनर्वसन होऊ शकतं. आता बायपास झालेला आहे, बायपासच्या कडेला जर नगरपालिकेने जागा उपलब्ध करून घेतली, स्वतःच्या फंडातून काय केलं तर नक्कीच त्या ठिकाणी या व्यावसायिकांना एक चांगला व्यवसाय निर्माण होऊ शकतो. कारण का जसं शहर वाढत जाईल तसं डेव्हलपमेंट करावी लागते. आज आपण अकलूजमध्ये सुद्धा पाहतो की पूर्वी अकलूजमधला बायपास करायला सगळ्यांचा विरोध होता, अकलूजचा व्यापार संपल. कारण आज असं झालेलं आहे की बायपासला जागा शिल्लक राहिलेली नाही आहे आणि व्यापार कमी होण्यापेक्षा अकलूजचा व्यापार वाढला. त्यामुळं जेवढं आपली मानसिकता ही ठेवली पाहिजे की गाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जसे रस्ते निर्माण होतील त्या ठिकाणी आपले व्यवसाय निर्माण केले पाहिजेत. जेवढं गावात राहू काय जे खरीददार आहेत, जो कस्टमर आहे त्यांची मानसिकता बदललेली आहे की गर्दीच्या ठिकाणी गाडी कुठं लावायची. पूर्वी माणसं बसने यायची, बसने उतरायची आणि मग खरेदीला जायची, नंतर मोटरसायकलवर यायला लागली. आता सगळी 4 व्हीलरमध्ये खरेदीला येतात, मग ती गाडी लावायची कुठं? रस्ते अरुंद असले तर मग कुठं तर गाडी घासली झालं नुकसान होतं. त्यामुळं ग्राहकसुद्धा विचार करायला लागला आहे की ज्या दुकानदाराकडे पार्किंग चांगलं आहे तिथं जास्तीत जास्त वेळ मी देऊ शकतो अशा ठिकाणी खरेदी करायचा प्रयत्न करते. त्यामुळं भविष्याचा विचार करून व्यापाऱ्यांनीसुद्धा बदल स्वतःमध्ये घडवला पाहिजे. जिथं व्यवसाय वाढू शकतो अशा ठिकाणच्या जागा निवडल्या पाहिजेत आणि तिथे व्यवसाय केला पाहिजे. आणि नगरपालिकेच्या नगरसेवकांनी
लोकप्रतिनिधींनी हे बघितलं पाहिजे की काही शहरवाढीच्या दृष्टिकोनातून आपण कमर्शियल जागा कुठं कुठं डेव्हलप करू शकतो, त्या ठिकाणी गाळे बांधले पाहिजेत आणि त्याचं उत्पन्न नगरपालिकेला कसं मिळेल हे बघितलं पाहिजे. धन्यवाद भैया.